नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, हे सुक्क खोबरं घेतलेलं एकदम थोडंसं, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, ही लसूण घेतलेला आहे, जरा जास्त मोठा आहे, छोटा असला तरी चालेल, 3 घेतलेले आहेत बघा। कोथिंबीर थोडी घेतलेली आहे, 2 पातळ तुकडे बघा आल्याचे घेतलेले आहेत। आता हा मसाला काय करणार आहे, मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी पण चालेल। कुटून घेतले बघा खलबत्त्यात, अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता। मीडियम आकाराचे 2 बटाटे बघा साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 चमचे बघा ही मसूरची डाळ घेतलेली आहे, 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली, ह्या चमचेच्या मापाने घेतलेली आहे। आता ही डाळ काय करायची माहिती आहे का, आपण एका भांड्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची मोहरी छोटा 1 चमचा, जिरे, कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा बारीक केलेला आहे एकदम। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आणि त्यात टाकायचे आपल्याला हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं। गॅस आहे मीडियम, आणि हे चांगलं आपल्याला एक 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। ह्यात टाकायचं छोट्या आकाराचं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे, ती पण आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करते आता बारीक, त्यात टाकायचं आपला कोल्हापुरी मसाला 1 चमचा, मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, ह्यात तुम्ही कोणता पण मसाला टाकू शकता, जसं की कांदा लसूण मसाला, काळा मसाला। आता ह्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया। असं डाळ बटाटा करतो ना, तर जरा थोडासा बटाटा बारीक कापायचा, ह्याच्यापेक्षा पण थोडासा बारीक कापला तर चालेल। आता ह्या मसाल्यामध्ये ना एक थोडंसं परतून घ्यायचं, एक 2 मिनटं किंवा 1 मिनिटभर जरी परतलं तरी पण चालू शकतं। त्यात टाकायच्या ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली, ह्याला काय भिजत वगैरे घालायची गरज नाही आहे, कारण मुगाची मसूरची डाळ का नाही लगेच शिजली जाते आणि छान लागते। गॅस केलेला आहे तर मीडियम, मसाले टाकताना कधी पण गॅस बारीक करायचा। थोडं परतून घेते मी, परतून घेतलेलं आहे। आता तुम्हाला डाळ बटाटा किती पाहिजे त्या प्रमाणात पाणी ओतायचे। अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे बघा, मी पहिले मिक्स करून घेते आणि आता आपण अजून पाणी ओतूया। त्यात आता आपण अजून थोडंसं पाणी ओतूया, किंवा डाळ बटाटा शिजला जाईल। आता एवढं पद्धतीत पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एवढं कालवण झालेलं आहे। जर तुम्हाला पाहिजे तर अजूनसुद्धा पाणी टाकू शकता। आणि हे जे होतं आहे ना, 4 लोकांना पुरेल एवढं मी रेसिपी हमेशा दाखवत असते। गॅस मीडियम आहे, बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल, किंवा मीडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये टाकणारे मी थोडीशी कोथिंबीर, आणि आता आपण ही शिजवून देऊया। आपला डाळ बटाटा बघा शिजलेला आहे, मस्त असा झालेला आहे बघा। अशा पद्धतीमध्ये झटपट असा छान चवीला एकदम मस्त असा होतो, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज आपण मटकी शापूची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा 1 वाटी भरून मोड आलेली मटकी घेतली बघा, अशा पद्धतीचे लांबडे लांबडे असे बघा मोड आलेले आहेत त्याला। अशी मटकी घ्यायची, आणि ही गावरान मटकी आहे। गावरान मटकी कशी माहिती आहे, कशी बारीक असते एकदम। आणि आता ह्याला खाली घेतलेली आहे शापूची भाजी। शापूची भाजी घेतलेली 1 जोडी, मोठ्या आकाराची होती, छोट्या आकाराची असली घेतली तरी चालेल। आणि नीट करून स्वच्छ धुवून बघा मी अशी कापून घेतलेली, जास्त अशी बारीक पण कापली नाही, जास्त अशी मोठी पण कापलेली नाही। शापूच्या भाजीच्या सगळ्या रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा, 1 नंबर लागते। कढई ठेवली बघा गरम करायला, आणि त्याच्यामध्ये बघा मी 1 पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे, आणि तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यात टाकायचे छोटा 1 चमचा मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली फुटलेली आहे, त्यात टाकायचं 1 चमचा जिरं, त्यात टाकायचे बघा आपल्याला लसूण मी असा कुटून घेतलेला आहे, आणि 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत छोट्या आकाराच्या। मोठ्या आकाराच्या जरी घेतल्या तरी चालेल। थोडासा लसणाचा कलर चेंज झाला का नाही की त्यात टाकायची ही मिरची। आता ही मिरची बघा तुम्हाला जास्त दिसेल, पण ही मिरची तिखटवाली नाही आहे, पोपटी कलरची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकता। थोडंसं आपण हलकीशी मिरची पहिली भाजून घेऊया। मिरची बघा भाजली गेलेली आहे, मिरची कुटून जरी टाकली तरी चालेल, अजून चव छान येईल। त्यात टाकणार 1 छोट्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला, तर हा कांदा पण आपण चांगला भाजून घेऊया त्याच्याबरोबर, म्हणजे मिरची पण चांगली भाजली जाईल। कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे, मिरची लसूण पण चांगली भाजली गेलेली आहे। आता त्यात टाकायची आपल्याला ही भाजी, आणि आता ही भाजी पहिला आपण परतून घेऊया। परतून घेतली बघा, मिक्स करून फक्त घेतलेली अशी। आता त्यात टाकायची आपल्याला ही मटकी काय असतं माहिती आहे का, जेव्हा आपण भिजत घालतो ना, तेव्हा 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची। कधी कधी अशी होते ना पावडर वगैरे लावलेली असते, आणि मग भिजल्यानंतर सुद्धा आपण काय करायचं, तिला एकदा धुवून बांधून ठेवायची। आणि आपण आता बांधून ठेवल्याच्या नंतर पण एकदा तिला मोड असे आले का नाही की हलकीशी धुवून घ्यायची, कारण कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा
चाळणीमध्ये तुम्ही ज्याच्यात पण मोड आलेले असतात का नाही, तर त्याचा पण कधी कधी असा थोडासा वास येऊ शकतो. त्यासाठी काय करायचं, त्याला आपण जेव्हा भाजी वगैरे बनवतो ना तेव्हा तिला धुवून घ्यायची. अगोदर धुवून घ्यायची नाही सगळी, जेव्हा आपण बनवतो ना काय, जशी सुकी भाजी म्हणा, पातळ भाजी म्हणा, तेव्हा तिला धुवून घ्यायची. गॅस आहे आपला मीडियम. आणि आता हे बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त लागते करून बघा. मटकीचा भात वगैरे सगळ्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत. आता ह्यात टाकायचं आपल्याला चव्यानुसार मीठ, आणि गॅस आहे मीडियम, आणि हे आपण चांगलं परतून घेऊया. मीठ टाकल्यानंतर पण मी मिक्स करून घेतलं आहे बघा. तर असं पाणी सुटतं बघा भाजीला असं मीठ टाकल्यानंतर. तर आता काय करायचं आपल्याला माहिती आहे, ह्याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. आपण अशी थोड्या वेळानं काय करायचं, परतून घ्यायची जरा वेळानं. बघा अशा पद्धतीनं मी असे थोड्या उशिरानं असे पसरून ठेवले होते. तर बघा मस्त अशी झालेली आहे. अशा प्रकारे होती. आणि मोठ्या पिंडीची आहे बरं का. छोट्या पिंडीला जर असेल ना तर अर्धी वाटी जरी मटकी घातली तरी चालेल. ना तर असं होईल की भाजी कमी आणि मटकी जास्त होईल. तर ही मोठी पिंडी असल्यामुळं मी 1 वाटी गच्च भरून घातलेली असे मस्त. पण चवीला एकदम मस्त लागते एकदम. करून बघा एकदा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.